मित्रो, यश आणि योग साधना याचा अतूट संबंध आता निर्माण होत आहे। बदलत्या परिस्थितीमध्ये दिवसेंदिवस योग साधनेची नितांत गरज लाभत आहे। वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळ्या मानसिक ताणाला, काळजी, चिंता, द्विधावस्था, वेगवेगळे आजार, निद्रा न येणे, काळजीमुळे चिंतेने त्रस्त राहणे, भय निर्माण होणे, द्विधावस्थेत जगणे, अशामुळे अनेक मानसिक आजारालाही बळी पडत आहेत आणि वेगवेगळ्या शारीरिक आजारालाही बळी पडत आहेत आणि जीवनामध्ये सर्व बाबतीमध्ये त्यांच्या जीवनामध्ये अपयश येताना दिसत आहे। यावर मात करण्यासाठी तुम्हाला योग साधना अतिशय उपकारक ठरणारी गोष्ट आहे। म्हणून पालकांना, विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी कसे ऐकतील आणि आपण स्वतः कसं ऐकाल याची काळजी घ्या। तर मी या विषयाच्या अनुषंगानं, व्यक्तिमत्व विकास अनुषंगानं, विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याच्या अनुषंगानं गेल्या अनेक वर्षापासून या विषयावर लिहितो, बोलतो, अनेक व्याख्यानं दिलेली आहेत आणि ज्या ठिकाणी मी व्याख्यानासाठी जातो त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न असतात, सर झोप जास्त येते, काय करू? सर मला चिंता जास्त वाटते, काळजी जास्त वाटते, भीती जास्त वाटते, काय करू? माझं अभ्यासात मन लागत नाही, काय करू? वाचलेलं लक्षात राहत नाही, काय करू? एकाग्रता साध्य होत नाही, काय करू? मला राग लय येते, काय करू? मला चिंता जास्त वाटते, काय करू? अशा वेगवेगळे प्रश्न विचारतात। त्या प्रश्नाचं उत्तर देणारा यशाचा राजमार्ग हा ग्रंथ लिहिला आणि त्याच्या 3 आवृत्त्या संपलेल्या आहेत। 4थी आवृत्तीचं काम सुरू आहे। तर मी तुम्हाला या निमित्तानं सांगत आहे की योग आणि यश याचा अतूट संबंध आहे। तर तुम्हाला योग साधनेमध्ये काय काय येतं हे थोडक्यात मी सांगतो। म्हणजे नाही सर्वच गोष्टी तुम्ही करावं असं काही आग्रह नाही माझा, परंतु यातल्या योगामध्ये काय काय येतं, अष्टांग योगाचा मी अभ्यास सांगतोय आज आणि अष्टांग मार्गाचा सुद्धा या यशासाठी उपयोग कसा होणार आहे त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी बनवणार आहे, यश आणि अष्टांग मार्ग। तर आज आपण अष्टांग योग आणि यश या संदर्भात चर्चा करणार आहोत। यशामध्ये 8 पायऱ्या आहेत: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी। या सगळ्याच घटकाचा जरी तुम्ही उपयोग नाही केला तर काही घटक तरी तुम्ही नक्की जे शक्य आहे ते वापरा, त्याचा योग्य उपयोग करा, ते तुम्हाला फायदेशीर ठरेल। मी आजच्या भागात काही मुद्दे तुमच्यासाठी सांगणार आहे आणि काही मुद्दे उद्याच्या भागात सांगणार आहे। तर पहिलं आहे यमामध्ये अहिंसा आहे। तुम्ही अहिंसक राहिलं पाहिजे, हिंसा नाही करायला पाहिजे। तुमच्या बोलण्यानं, तुमच्या कृतीनं जर हिंसा घडत असेल, कोणाचं मन दुखवत असेल, तण दुखवत असेल तर त्याचा आपल्या मनावर परिणाम होतो आणि अभ्यासात आपलं मन लागत नाही। आपण दुसरं आहे यम पाळणं, सत्य। आपण आता सत्य पाळलं पाहिजे, विद्यार्थ्याने सत्यानं जगलं पाहिजे। खोटं बोललं की मग खोटं लपवण्यासाठी तुमची बरीचशी मानसिक एनर्जी वाया जाते। म्हणून योगात सांगितलेलं सत्य तुम्ही अनुसरलं पाहिजे आणि अभ्याससुद्धा सत्य केला पाहिजे। योग्य सत्य जर लिहिलं तरच, रॉंग लिहिलं तर मार्क मिळतील काय? राईट लिहिलं तरच मार्क मिळतील ना। मग तिथं सत्याचा उपयोग परीक्षेतही उपयोगाचा येणार आहे ना ह्या तत्वाचा। असते चोरी न करणे। जर तुम्ही चोरी केलात तर तुम्ही तुमच्या नजरेत पडाल आणि इतरांच्याही नजरेत पडाल आणि कधी कधी शिक्षेलाही तुम्ही पात्र व्हाल। यातून तुमच्या अभ्यासात मन लागणार नाही, तुमची प्रतिमा मलिन होऊन जाईल। त्यामुळे ते असते पाळणं अतिशय गरजेचं आहे। अपरिग्रह म्हणजे आपल्याला आवश्यक नाही त्या वास्तूंचा, ज्या पदार्थांचा, नको त्या गोष्टींचा संग्रह करणं आपण टाळलं पाहिजे। अपरिग्रह व्रते आहे। आणि ब्रह्मचर्य म्हणजे इंद्रियावर तुमचं नियंत्रण ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे। आता नियमामध्ये काय? शौच आहे। शौचाचंही तुम्ही पालन केलं पाहिजे। शौच म्हणजे काय? शुद्धी। बाह्यशुद्धी म्हणजे डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत शुद्धी करणे।
म्हणजे स्नान करून ते शुद्धी करता येते पाण्याच्या माध्यमातून, हा एक भाग आहे. शुद्धी करण्यासाठी तुम्ही उटणं लावू शकता, अगोदर तुम्ही मालिश करून घेऊही शकता, त्यामुळे थोडी मदत होऊ शकते. उटणं लावून जर हे केलं तर त्याच्यातून तुमचं शुद्धी व्हायला पाहिजे, मळ सगळा निघून गेला पाहिजे, फ्रेश वाटते, त्याच्यामुळं तुमचं मन अभ्यासात लागायला मदत होते. म्हणून आंघोळ करताना टाकलं पाणी 2 अंगावर की निघालं असं नाही करा. तुमच्या सगळ्या जे बाह्य इंद्रिय आहेत ते संपूर्ण इंद्रिय आणि आंतरिक इंद्रियाची शुद्धता देखील आपल्याला केली पाहिजे. ते शंख प्रक्षालन, लघुशंख प्रक्षालन आहे, बऱ्याचशा विधी आहेत. त्याच्यातून तुम्हाला जर शक्य आहे तेवढं तुम्हाला मी सांगतो की कपालभातीनं सुद्धा आंतरिक शुद्धी व्हायला मदत होते. टॉक्सिस बाहेर पडतात. वमन जे ॲसिड आहे, कफ आहे, साचलेला आहे, तुम्ही ते वमनाच्या माध्यमातून तुम्ही बाहेर काढू शकता. ह्या सुद्धा वर्षातून 1-2 वेळा अशा प्रक्रिया तुम्ही करू शकता. शौच आणि तुमच्या मनाची शुद्धी, विचाराची शुद्धी, भावनेची शुद्धी, कल्पनेची शुद्धी, ही शुद्धी आंतरिक शुद्धीमध्ये येते. चित्ताची शुद्धी, चित्तामध्ये जे काही बसलेलं आहे, नकारात्मक कल्पना, नकारात्मक भावना, नकारात्मक विचार जाऊन जे बसलेलं आहे आणि त्या चित्तामध्ये जे नको ते बसलं आहे आणि ते जेव्हा बाहेरच्या त्याच विषयाच्या संपर्कात येते तेव्हा तुमच्या मनामध्ये वेगवेगळ्या लहरी उमटतात आणि मग तुम्ही मध्येच अस्वस्थ होऊन जाता. म्हणून चित्ताची शुद्धी करणं गरजेचं आहे. ह्या चित्ताच्या शुद्धीसाठी तुम्हाला हे सगळे अष्टांग मार्गातले सगळे मार्ग आवश्यक आहेत. यम आहे, नियम आहे, आसन आहे, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हे तत्व जितके शक्य आहे तितके तुम्ही वापरा. मी तुम्हाला ते सांगेल पुढंच. तर शौचामध्ये हे शुद्धी अतिशय गरजेची गोष्ट आहे. तुम्ही ज्या टेबलवर बसता ते टेबल शुद्ध पाहिजे. तुम्ही जे वह्या, पेना, पुस्तकं वापरता ते स्वच्छ केलं पाहिजे. ज्या रूममध्ये राहता ते रूम अतिशय स्वच्छ, शुद्ध ठेवली पाहिजे, पवित्र ठेवली पाहिजे. त्यामुळे तुमचं बाह्य मन जे भटकतं ते भटकणार नाही. मन रूममध्ये लागेल, मन रूममध्ये लागेल, मग मन पुस्तकात लागेल, पुस्तकात लागले पुस्तकातल्या ओळीवर लागेल, ओळीवर लागलं म्हणजे ते मनात साठवायला आणि आठवायलाही मदत पुढं होत जाईल. तर हे शौच हे अतिशय गरजेची गोष्ट आहे. शौच म्हणजे सर्व प्रकारची शुद्धी. संतोष म्हणजे तुम्ही संतोषमध्ये काय आहे, तुमच्या जीवनामध्ये जे काही सध्या प्राप्त परिस्थिती आहे, तुम्हाला जे कपडे आहेत, तुम्हाला जे काही साधनं आहेत, तुम्हाला ज्या परिस्थितीचं सध्या घर आहे, ज्या परिस्थितीमध्ये ज्या साधन आणि सुविधा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही समाधान मानलं पाहिजे. तुम्ही जर त्यात समाधान मानलंच नाही, जिथं ॲडमिशन घेतली तिथं समाधान नाही, ज्याच्याकडे सोबत शिकता तिथं समाधान नाही, ज्या पुस्तकातून वाचता त्याच्यात तुम्हाला समाधान वाटत नाही, संतोष वाटत नसेल, तर हे तुम्ही असंतोषामध्ये जीवन जगत असाल तर मानसिक एनर्जी खूप वाया जाते. म्हणून जे काही प्राप्त आहे, प्राप्त परिस्थितीमधल्या साधनांचा वापर करून, साधना करून तुम्हाला साध्य प्राप्त करायचं आहे. साधना म्हणजे अभ्यास, साधनं म्हणजे जे काही वह्या, पेन, पुस्तकं, जे काही तुम्हाला साधन सुविधा आहे ते साधनं, आणि त्या साधनांचा वापर करून तुम्ही साधना करायला पाहिजे. म्हणजे अभ्यास आणि साध्य म्हणजे काय, ध्येय प्राप्ती म्हणजे यश, हे अतिशय गरजेचं आहे. तर तुम्ही दुसरी गोष्ट तप, ते तुमच्या अभ्यासात येणाऱ्या अडथळे, तुमच्या मनात मिळणाऱ्या वेगवेगळ्या विकारावर मात करण्यासाठीची जे परिश्रम तुम्हाला घेणं अतिशय गरजेचं आहे. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास करणं, मनातल्या विकारांचा अभ्यास करणं, तुमच्या स्वतःच्या त्यासाठी विपश्यनाची साधना जशी आवश्यक आहे तशीच इथली ध्यानाची साधना उपकारक तुम्हाला ठरू शकते. आणि चांगले ग्रंथ वाचणे, तुमचे ग्रंथ वाचणं हे जसा अभ्यासाचा भाग आहे. स्वतःच्या आध्यात्मिक काही ग्रंथ जर तुम्ही वाचले तर स्वतःप्रती जे स्वाध्यायासंबंधी उपकारक आहेत ते तुम्हाला उपकारक ठरतील. ईश्वर प्रणिधान म्हणजे जी काही एक निसर्ग शक्ती आहे त्या शक्तीबद्दलचा विश्वास तुमच्या मनात असावा का नसावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण श्रद्धा लभते ज्ञान, कुठेतरी श्रद्धा असावी. या अनुषंगानं तुम्ही श्रद्धा ठेवा. ईश्वर हे केवळ काल्पनिक बाबीला ईश्वर मानायची काही आवश्यकता नाही, पण एक एनर्जी आहे या सृष्टीमध्ये, जी एनर्जी आहे, एनर्जीला तुम्ही देव मानू शकता. आता आसन हे भाग आहे योग साधनेमधला. तर आसनाचा म्हणजे स्थिर सुखम आसनम असं म्हटलंय. तुम्हाला स्थिर सुखम आसनं म्हणजे काय, ज्या आसनामध्ये बसून, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात, ज्या स्थितीत बसता त्या स्थितीमध्ये तुम्ही स्थिर राहणं
अतिशय गरजेची गोष्ट आहे. हे जसं योग साधनेमध्ये गरजेचं आहे तसं अभ्यासातही गरजेचं आहे. तुम्ही जर एकत्र बसून स्थिर बसलात, आरामदायी बसलात, सुखकारक बसलात, तर तुम्ही जास्त वेळ त्या आसनात बसून अभ्यास करू शकाल. म्हणून तुमची बैठक वाढवणं, स्थिरते, हे स्थिरता अतिशय गरजेची आहे. आणि जितकी बैठक जास्त वाढेल तितका अभ्यास होईल. मी तुम्हाला एक अनुभव सांगतो की मी विपश्यना साधना केली विद्यार्थी दशेत असताना. तिथं मग केल्यावर 10-12 तासापेक्षा जास्त वेळ तिथं एका ठिकाणी बसून राहण्याचे जे सराव झाला त्याचा परिणाम मला माझ्या अभ्यासात झाला. 15-15 तास मी बसून अभ्यास करायचो आणि त्याचा परिणाम म्हणून मी विद्यापीठामध्ये मेरिटमध्ये MA ला आलो. MA नेट एक्झाम पास झालो तातडीनं. 99ला MA झालो, 2000ला मी नेटही झालो. परीक्षा MA झाली की दुसरी परीक्षा दिली, त्यानंतर माझा रिझल्टच आला. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर तुम्ही प्राणायामासाठी वेळ दिला पाहिजे. प्राणायामामधले जास्तीचे प्राणायाम करा न करा, पण तो एक थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. माझा व्हिडिओ या संदर्भात अगोदर टाकला तरी अजून पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आसन प्राणायामाबद्दल. रेचक, पूरक आणि कुंभक हे 3 प्रकार आहेत प्राणायामाचे. आणि 4था प्रकार शून्यक असं म्हटलं जाते. आपल्याला 3चा आपण आज विचार करूया. पूरकमध्ये काय आहे? श्वास हळुवारपणे श्वास आत घेणे. म्हणजे शिवाजीराव भोसलेंनी प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांनी एका ठिकाणी म्हणले की जो ऑक्सिजन आपण घेणं आहे ना, म्हणजे अमृताचे कुंभ आत रिचवण्यासारखं आहे म्हणतात. म्हणजे हा सृष्टीतला जो प्राणवायू आहे, तुम्ही कुंभकाच्या माध्यमातून हळुवारपणे आत जर घेतलात आणि ह्या आतून जर हा शरीरभर पसरला तर तुमची बैठक व्यवस्था वाढेल, तुमचे आरोग्य उत्तम राहील, प्रतिकार क्षमता वाढेल, एकाग्रता वाढायला मदत होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. पूरक घेतला. त्यानंतर दुसरा आहे ते रेचक. रेचक म्हणजे सोडणे. हळुवारपणे तुम्ही तुमचं घेतलेला प्राणवायू हळुवारपणे बाहेर सोडणे. तो गरम असतो, सोडताना गरम लागतो. ते हळुवारपणे, घाई जमत नाही. लक्षात ठेवा, कुठे पळायचं नाही. हळुवार करा. हळुवारपणे सोडणे. जितका हळुवार करता येईल तेवढं करा, त्याचा तितका जास्त उपयोग होतो. आणि दुसरी गोष्ट, आणि जितकं शक्य आहे तितकं बाहेर रोखवा सोडल्यानंतर. आणि मग परत मी एकदा सांगतो अजून, जेव्हा तुम्ही पूरक घेता तेव्हा घेतल्यानंतर सोडू नका बराचसा वेळ. तुम्ही जितकं तुम्हाला शक्ती आहे तेवढा, जितकं शक्य आहे तेवढंच फक्त. आता समजा हे घेतलात, आता मी हे श्वास रोखलेला आहे, त्यानंतर हळूवार सोडा. इतकं यापेक्षा हळू सोडा. यामुळे तुमच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते आणि त्यामुळे तुम्हाला जे थकवा येतो तो थकवा येत नाही. शरीर प्रसन्न राहते, मन प्रसन्न राहते. आणि विशेष म्हणजे रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली होते, पचन प्रक्रिया चांगली होते, बद्धकुष्ठता राहणार नाही, आम्लपित्त होणार नाही. अशा अनेक फायदे त्याच्यामुळं होतात. इतकं जरी तुम्ही केलात तरी बरेचसे लाभ होतील. यामुळे तुमची सत्वप्रधानता वाढेल. यामुळे काय होईल? प्रधानता वाढायला मदत होईल. त्यामुळे त्यातला अजून एकच घटक सांगतो, ध्यानाचा. ध्यान करणं म्हणजे काही नाही, बाकीच्या घटकाचा सविस्तर विचार आपण पुढच्या भागात करू. पण ध्यानाचा एका मिनिटात सांगतो, पुन्हा दीर्घ विचार करूया आपण त्याचा. फक्त ध्यान करणं म्हणजे काही न करणं, बसणं, श्वास आत कसा चाललाय, बाहेर कसा चाललाय, जसे हे विपश्यनेमध्ये आहे. इथं तुम्ही काही न करता, काही बघायचं नाही, फक्त बसायचंय. आलंबन म्हणून तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करू शकाल हळुवारपण. काही न करणं. सुरुवातीला थोडं मनामध्ये जे चित्तामध्ये भरलेले विचार, भावना, कल्पना बाहेर येऊ शकतात. त्यामुळं गडबडून गोंधळून जाऊ नका. आणि काय होते त्यामुळं ते शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली असते. जेव्हा जास्त विचार येतात, काही जण मी जेव्हा सांगतो तेव्हा सर म्हणतात, सर प्राणायामाला ध्यानाला बसलं की जास्त विचार येतात. जास्त विचार येतात म्हणजे ते बाहेर निघून चाललेले आहेत, असं त्याचा अर्थ समजायचा.
दुसरा घटक, आता ते आपण आज तेवढं प्राणायामापर्यंत सांगितले, तर प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधीचा विचार पुढच्या स्टेपमध्ये करू, ॲडव्हान्स म्हणून त्याचा उपयोग होईल तुमच्या जीवनामध्ये. आता सत्वप्रधानता यामुळे वाढायला मदत होते. सत्वप्रधानता वाढले की ज्ञानामध्ये, वैराग्य वृत्तीमध्ये माणसाचं मन रत्व राहते, म्हणजे त्यामध्ये लिप्त होते. म्हणजे कशामध्ये की त्याला इतर गोष्टी, भोगाच्या वस्तू आवडत नाहीत. ज्ञान सोडून बाकीच्या अज्ञानामध्ये तो लिप्त होत नाही. म्हणजे हे सत्वप्रधानता वाढायला मदत होते. आणि चित्ताचा हा प्रकार आहे सत्वप्रधानता. तुमचं या योग साधनेनं चित्त हे सत्वप्रधान व्हायला मदत होते. आणि प्रवृत्तीशील मन जे आहे रजप्रधान, म्हणजे विषय भोगामध्ये जे लिप्त राहतं मन, विषय भोगातलं मन जर सत्वशील करायचं असेल, प्रख्याशील, चित्ताचा प्रकार प्रख्याशील आहे, तर प्रख्याशील जर चित्त करायचं असेल तर तुमच्यात सत्वप्रधानता वाढवायला पाहिजे. भोगापासून त्यागाकडे, परिश्रमाकडे, साधनेकडे, वैराग्यवृत्तीकडे तुमचं मन जायला मदत होते. आणि स्थितिशील मन जे आहे, ज्याचं चित्त आहे, तिथं अज्ञान आणि राग, इतर विकारच जास्त असतात. म्हणजे या स्थितिशीलतेतूनही बाहेर पडायचं असेल तर या चित्तातून, स्थितिशील चित्तातून, प्रवृत्तीशील चित्तातून प्रख्याशील चित्तामध्ये, म्हणजे सत्वप्रधान चित्तामध्ये तुम्हाला प्रवेश केला तरच तुम्ही ज्ञान साधनेमध्ये आपल्या राहू शकाल. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि या योग साधनेमधले जे काही अडथळे असतील, ते देखील जे अडथळे येतात, तसेच तुमच्या अभ्यासातले अडथळे आहेत, ते योग साधनेनं दूर होतात. अभ्यासातले अडथळे काय असतात? शारीरिक आजार असतो, मानसिक आजार असतो, हे, आणि अभ्यासाविषयी, म्हणजे यश मिळेल की नाही याविषयी शंका असते. यशाबद्दल जसा हे अडथळे आहेत, तसं हे योग साधनेतील अडथळेच आहेत. आळशीपणा, योग साधनेतील अडथळे म्हणून जे सांगितले गेलेत, मी पटकून वाचतो थोडक्यात. काही जे आहे ते शारीरिक आजार, मानसिक आजार, शंका, आळशीपणा, भोग, भ्रम इत्यादी, इतके ती आपल्याला आवश्यक आहेत. इतकेच बघूया आज आपण, बाकीचे काही पुन्हा बघतायत. तर मी तुम्हाला सांगतो की शारीरिक आजार आणि मानसिक आजारातून मुक्तता व्हायला मदत होते. तुमचा आळशीपणा जातो. ज्ञानावरची श्रद्धा लभते ज्ञान, तर तुमची ज्ञानावरची श्रद्धा वाढते. इथली शंकाखोर वृत्ती कमी व्हायला मदत होते. जेव्हा निगेटिव्ह विचार करणं थांबते, मनाच्या भ्रामक कल्पनेतून तुमची अडकताना, सहज करतो 2 महिन्यामध्ये अभ्यास आणि सहज पास असतो, ही जी भ्रम आहे तुमचा, या भ्रमातून दूर व्हायला देखील तुमची मदत होऊ शकते. मनाची चंचलता, मत्सर, द्वेष, लोभ, आसक्ती, इतर अशा एक नकारात्मक वृत्तीमुळे तुमच्या मनाची चंचलता वाढते आणि ही योग साधनेतून ही चंचलता दूर व्हायला मदत होते मित्रांनो. त्यामुळं थोडंसं आहाराबद्दल सुद्धा, आहार आणि यशाचा काय संबंध आहे या संदर्भातही पुढच्या भागामध्ये मी सांगणार आहे. आणि आणखीन 1-2 व्हिडिओ या तुमच्या यश आणि आहार, यश आणि इतर विहार, यश आणि इतर बाबीविषयी मी बोलत राहणार आहे तुमच्यासोबत. दुसरा महत्त्वाचा घटक मी एका व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. अष्टांग मार्ग जे सांगितले तथागत गौतम बुद्धाने, अष्टांग मार्गाचा आणि अभ्यासाचा, यशाचा कसा संबंध आहे या संदर्भाचाही पुढे व्हिडिओ मी करणार आहे. तर तुम्हाला या सगळ्या ज्ञानाच्या प्रक्रियेत राहायचं असेल, कारण ज्ञानामध्ये लालसा निर्माण झाली तुमच्या, तर तुमचा अभ्यासात मन लागायला मदत होते. या गोष्टीचा अभ्यास तुम्ही करा. मग एकाग्रता कशी वाढवायची, तुमच्या अभ्यासात मन कसं लागेल, एकाग्रता कधी वाढेल मित्रो, तुमचं जे एकाग्र म्हणजे काय, एका ठिकाणी मन टिकणं. तुमचं अनेक ठिकाणी जे मन टिकलंय ना, ते इंद्रियाच्या भोग लालसे पोटी तिकडे गेलेलं आहे. इंद्रियाचा ओढा हा बाहेर असतो, इंद्रियाचा ओढा आत आणणं योग साधनेमुळे शक्य होते. लक्षात आलं? आणि मग लक्षात का राहत नाही? जे लक्षात जातच नाही ते लक्षात राहते कुठं? ते गेले सर भ्रम असतो तुमचा. ते दृढ व्हायला पाहिजे. लक्षात राहण्यासाठी ते जे लक्षात राहिले वाटते ना, ते पुन्हा 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 सरावाने राव बनता येते. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तीच गोष्ट वारंवार करायचं, आळस करायचं नाही. त्यामुळं
आळसपणापासून दूर राहणं, त्यासाठी दररोज प्राणायाम, थोडासा योगासनं तुम्ही सुद्धा करू शकाल. तर मित्र, पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटूया. हा व्हिडिओ तुमचे मित्रमैत्रिणी आणि तुमचे नातेवाईक, तुमचे जे कोणी संबंधित असतील त्यांना पाठवून सहकार्य करा. हनुमंत भोपाळे या यूट्यूब चॅनेलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि इतरांना पाठवा. हे ज्ञानाची जी प्रबोधने सुरू केलेलं आहे मी, हे प्रबोधनाचं कार्य आपल्याला सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवायचं आहे. मग हे व्हिडिओ भारताबाहेर सुद्धा कधी काही व्हिडिओ 2%, काही व्हिडिओ 10% बाहेरच्या देशामधले जे काही मराठी भाषिक दुसऱ्या देशात जाऊन राहिलेले ते सुद्धा हे ऐकतात. तर ते अधिक दुसऱ्या देशातही कसे जातील, तुमचे कुठं नातेवाईक असतील तर पाठवा. काही जणांनी पाठवलेले आहेत, काही जणांनी सर्च करून बघितलेले आहेत आणि त्यांना ही माझी सोपी भाषा आणि समजून सांगण्याची पद्धत आवडते असं ते सुद्धा तिथूनही कळवतात. तर मित्र, मी तुम्हाला या निमित्तानं विनंती करतो की ह्या ज्ञान साधनेची ओढ राहू द्या. ज्ञान साधनेची ओढ राहिली, या योग साधनेची ओढ राहिला तर तुमच्या अभ्यासातला ओढा देखील वाढायला मदत होतो. तर या संदर्भात मी अतिशय वस्तुनिष्ठ सांगितलं. याच्यामध्ये कुठल्याही अंधश्रद्धेकडे नेण्याचा भाग नाही किंवा तुम्हाला फारशा त्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये फार लिप्त करण्याचा माझा काही विचार नाही. तुमच्या यशासाठी याचा कसा उपयोग होईल योग साधण्याचा, इतकाच भाग मी सांगणार आहे. पुढे एकदा आपण भेटूया. धन्यवाद.